सतीचा, जागृतीचा, आत्मभानाचा, अवेअरनेसचा, अवेकनिंगचा आणि सावधानतेचा आपण अर्थ असा घेतो की आत्ता या क्षणी आपण जसे आहोत तसे, जिथं आहोत तिथे याचं भान. म्हणजे आपण कसे बसलेलो आहोत याचं भान, काय करीत आहोत याचं भान, आपल्या हालचाली, शारीरिक हालचाली याचं भान, आपल्या पोश्चरचं म्हणजे बैठकीचं भान, आपल्या चित्ताचं भान, विशेषतः जाणीवांचं भान, शरीराचं भान आहे, शरीराच्या आतल्या जाणीवांचं भान म्हणजे मानसिक हालचाली. आता जाणीवा म्हणजे मानसिक हालचाली आणि मन, त्याचा एक भाग जो चित्त आहे तो सगळ्या शरीरभर आणि शरीरामध्ये शरीरावर म्हणजे सर्वत्र हाडामासामध्ये पसरलेला आहे. हे आपण अगदी उघड्या डोळ्यानं पाहतो, जाणवतं ते. त्या जाणीवा ज्या आहेत हा आपला अभ्यास आहे. त्या जाणीवा ज्या आहेत त्या आपला अभ्यास आहे. आणि जाणीवा ही एक गोष्ट नाही, जाणीवा या अनंत जाणीवा आहेत. अनंत जाणीवा आहेत. आता खरं म्हणजे या अनंत जाणीवांचं भान म्हणजे एकूण जगण्याचं भान, असा तो विषय आहे. एकूण जगण्याचं भान आणि ते जगणं या क्षणात चालू आहे, आत्ता चालू आहे, इथं, या क्षणात. आणि या क्षणात उतरण्यासाठी आपल्याला श्वासाचा उपयोग होतो. जीवनाशी कनेक्ट होण्यासाठी आपल्याला श्वासाचा श्वासाच्या सतीचा म्हणजे आनापान सतीचा उपयोग होतो. श्वासाचा उपयोग आपल्या शरीराशी कनेक्ट होण्यासाठी जर आपण केला नाही तर मग ते आनापान सती नाही, ते आनापानचं ध्यान बनू शकतं. आणि आनापानचं ध्यान ही बऱ्याच क्षेत्रामध्ये वापरण्यात येणारी संज्ञा आहे. आनापानचं ध्यान. पण आनापान सती बुद्धांनी सांगितलेली आहे. सती, आणि सती म्हणजे भान आहे, जागृती आहे आणि संपूर्ण अस्तित्वाची जागृती आहे. पण संपूर्ण अस्तित्वाची जागृती एकदम एका क्षणात होणं आपल्याला कठीण वाटतं. म्हणजे आपण डोक्याकडे पाहायला गेलो तर पाय निसटतात आणि पायाकडे गेलो तर डोकं निसटतं. पण इथं डोक्यापासून पायापर्यंत भान हा मुद्दा आहे. म्हणजे जगण्याचं, जीवनाचं भान आहे. म्हणजे या जिवंत कायेचं भान आहे, असा तो मुद्दा आहे. तो मुद्दा आपला निसटला तर मग आपण एका ठिकाणी अडकतो कुठेतरी. कारण मनाचं लक्षण ध्यान करणं पण आहे. जे काही घडतं त्याच्याकडे ध्यान जातं. मग इथं ध्यान जातं, तिथं ध्यान जातं, इकडं ध्यान जातं, तिकडं ध्यान जातं. ध्यान हे भटकण्याचंच नाव आहे आणि भटकण्याचं पण नाव आहे. पण त्याची जर सती असेल, त्याचं जर भान असेल तर ध्यान भटकवित नाही. तर ध्यान हे सतीच्या प्रकाशात येतं, जागृतीच्या प्रकाशात येतं. की मन इथं गेलेलं आहे, तिथं गेलेलं आहे, हा विचार चालू आहे, ही भावना आलेली आहे, हा असा श्वास चालू आहे, हे असं बसलेलो आहे, हे असं हालचाल चालू आहे, हे असे मी डोळे बंद केलेले आहेत, हे असे मी डोळे उघडे ठेवलेले आहेत.
ही माझी मानेची हालचाल अशी चाललेली आहे. आणि हे सगळं जे आहे ते जाणीवा, फिलिंग. तर या फिलिंग ज्या आहेत, या वेदना ज्या आहेत, या जाणीवा ज्या आहेत, तो खरं म्हणजे सतीचा विषय आहे. त्याच्यात एक विषय आपण घेतो सुरुवातीला बुद्धांच्या शिकवणीनुसार, की सगळ्याच जाणीवांचं एकदम भान येणं हे अवघड असतं, कठीण असतं. कारण जाणीवा ही एक गुंतागुंत आहे, जीवनाची गुंतागुंत आहे. कारण एकाच वेळेला अनेक गोष्टी जाणवतात. तर त्या न किंवा त्या जाणवत नाहीत, पण जाणीव आहेत. जाणीव आहेत, पण त्यांचं भान नाही, असं पण आहे. गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. सगळी गुंतागुंत आहे. कशाची गुंतागुंत आहे? अगदी श्वास पाहिलं तर श्वासाची गुंतागुंत आहे. आपल्याला काल आपण परवा बोललो याच्यावर, या विषयावर, की एक पूर्ण आन आणि पूर्ण अपान जरी आपल्याला आपल्या सतीला, जागृतीला अनुभवाला आला, तरी ती फार मोठी गोष्ट आहे. एक एक पूर्ण आन आणि पूर्ण अपान. कारण एक पूर्ण आन आणि पूर्ण अपान हा जो साधारण 10, 15, 20 पर्यंत सेकंदांचा मुद्दा आहे, किंवा जास्त. जशी आपली श्वासाची गती असेल तसं त्याच्याकडे आपण पाहू शकतो. पण समजा एक आन पोटामध्ये, डायफ्रॅम, श्वासपटल, छाती, खांद्यापासून खाली कमरेपर्यंत हा जो धडाचा भाग आहे, हा जो नैसर्गिकपणे आन करीत आहे, आतून आत श्वास घेत आहे आणि आतून बाहेर सोडित आहे, या क्षणी, आत्ता, त्याची सती. त्यामुळे सती म्हणजे काही करणं नाही. सती म्हणजे काही करणं नाही. मी काहीतरी करील. हा, मी असा आता श्वासाकडे पाहिल, तर ते लगेच ध्यान बनतं. आणि मग आपण एका ठिकाणी गुंतून जातो. आणि जिथं गुंतणं आहे, तिथं पाहणं नाही. तिथं अटॅचमेंट आहे. तिथं अडकणं आहे. आणि जिथं अडकणं आहे, तिथं सुटका नाही. जिथं सुटका नाही, तिथं यातना आहेत. कारण तिथं आपण इच्छाशक्ती अप्लाय करतो. मी असं करील. जसं आहे तसं नाही पाहत. मी असं करील. मी असं बसल, मी असं पाहिल, मी इथं पाहिल, मी तिथं पाहिल. नाही. तिथे मग जसं आहे तसं पाहणं होत नाही. म्हणजे त्याला टेक्निकल भाषेमध्ये, तांत्रिक भाषेमध्ये धम्माच्या यथाभूत ज्ञानदर्शन असा शब्द आहे. जसं घडतंय तसं पाहणं. यथाभूत. यथा म्हणजे जसं, जसं आहे तसं. भूत म्हणजे घडणं. भव पासून भूत शब्द आहे. घडणं, जसं घडतंय त्याचं ज्ञान आणि ते अनुभवणं म्हणजे दर्शन. यथाभूत ज्ञानदर्शन. जसं आहे तसं अनुभवणं, हा सतीचा मुद्दा आहे. हा जागृतीचा मुद्दा आहे. आता काय घडतंय? एकच गोष्ट घडत नाही. इथं आनापान पण चालू आहे, शांतपणे किंवा वेगामध्ये, जशी मनस्थिती असेल, जशी शरीर स्थिती असेल तसं. तर कसं आनापान चालू आहे, कसा श्वासोश्वास चालू आहे, याचं जर भान असेल, याची सती असेल, तर आपण
त्या पातळीवर यथाभूत ज्ञानदर्शन पाहतो. म्हणजे जसं घडतंय तसं पाहतो. आता समजा आपला श्वासाचा मुद्दा आहे. तर श्वास कसा चालू आहे? काय घडतंय श्वासाच्या पातळीवर? प्रत्येकाच्या बाबतीत वेगळं चाललंय. आपण आता इथे 11 लोक आहोत. प्रत्येकाचं वेगळं चाललंय. आता मी बोलतोय, तर बोलताना निश्चितच माझं अपान चालू आहे. तर माझ्यासाठी दोन कामं, म्हणजे मुख्यतः दोन कामं आहेत. मुख्यतः ज्याच्याविषयी आपण बोलतो ते म्हणजे बोलताना मी अपान पण पाहतो, म्हणजे अपानचा पण अनुभव घेतला पाहिजे सतीमध्ये, आणि त्याचबरोबर बोलतोय पण. श्वास बाहेर पडतोय म्हणूनच बोलू शकतो. जेव्हा बोलणं बंद होतं तेव्हा अपान, आन. आपोआपच बोलतो, तर अपानमध्ये बोलतो, कारण अपानच्या आधारेच बोलणं चालू आहे आणि तुमचं ऐकणं चालू आहे. आता इथं ऐकण्यामध्ये आपण ऐकत नसू, तर मग दुसरीकडे कुठेतरी ध्यान आहे. तर तोही सतीचा मुद्दा आहे, की मला ऐकू येत आहे, पण मी ऐकण्यात ऐकत नाही, मी दुसरं पाहतो. मग त्याचं त्याचं ध्यान, त्या ध्यानाची सती. असं मन हजारो ठिकाणी भटकत असतंय ध्यानामध्ये. कारण आता फक्त आनापानमध्ये आणच नाही, तर इथं ऐकणं पण आहे. माझं बोलणं पण चालू आहे, ऐकणं पण चालू आहे, विचार प्रक्रिया पण चालू आहे. मनात अनेक विचार पण चालू आहेत, इमोशन्स पण आहेत, भावना पण आहेत. हे सगळं जाणीवा, वेदना, फिलिंग या आपल्याला या क्षणामध्ये अनुभवाला येतात, जर आपलं त्याच्याशी कनेक्शन असेल तर. आणि अशा अनेक गोष्टी चालू आहेत. आणि या अनेक गोष्टी एकाच वेळेला चालणं हेच जीवन आहे. कारण जीवन म्हणजे एक गोष्ट नाही चालली. जीवन म्हणजे अनेक गोष्टी चालल्यात आणि अनेक गोष्टींचं भान हे आलं पाहिजे. कारण या अनेक गोष्टी म्हणजे एक जीवन प्रक्रिया आहे. इथं आनापानसती पण चालू आहे. आनापानसतीच्या निमित्तानं धडामध्ये हालचाली पण चालू आहेत. पोटाची पण हालचाल चालू आहे. डायफ्रॅम म्हणजे पोटाच्या वर, म्हणजे अं, छातीच्या खाली आणि पोटाच्या वर मध्ये यांना विभाजित करणारा जो डायफ्रॅम आहे, ज्याला श्वासपटल आपण म्हणतो, तो पण खालीवर होतोय. पोटाचं आकुंचन प्रसारण, डायफ्रॅमचं आकुंचन प्रसारण, छातीमध्ये आन होताना छातीमध्ये बाहेरून हवा आत भरली जाणं, येणं, छातीचं प्रसारण होणं, अपानमध्ये अपानमध्ये प्रसारण होणं, आनमध्ये आकुंचन होणं, ते सगळं एकाच वेळेला चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये अनेक अनेक गोष्टी गुंतलेल्या आहेत. अनेक गोष्टीचा त्याच्यात समावेश होतो. तर ही प्रक्रिया पाहण्याची सती, याचं भान. त्याच्यात एखादी गोष्ट प्रकर्षाने जाणवते. उदाहरणार्थ आता आपल्याला सवय असेल, सवय सवय ध्यानाची ज्यांना सवय आहे, ते 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 जे सांगितलं ते त्यांच्या मेमरीतून वर येणार. मेमरीतून काय वर येणार? अरे हां, हे आपण असं शिकलो,
हा, आता तेच करायचंय. म्हणजे तिकडं ध्यान गेलं, मेमरीतल्या गोष्टीकडे ध्यान गेलं, आणि मग त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा आपण मुद्दाम प्रयत्न करतो. तशी इच्छा होते. हा, मी असं शिकलेलो आहे, मी असं, मला असं माहिती आहे. आणि ही गोष्ट आपल्या अजागृत अवस्थेत पण होते, आणि त्याच्यातच जास्त होते. जागृत अवस्थेत आपण भानावर येतो, म्हणजे संपूर्ण अस्तित्वाचं भान पाहतो. आता आपण श्वासाचं अस्तित्व, अनापानचं अस्तित्व, ती एकच प्रक्रिया आहे. ती कनेक्टेड आहे. आन वेगळं नाही, अपान वेगळं नाही. ते कनेक्टेड आहेत. त्याला आपण श्वास प्रक्रिया म्हणतो. ब्रीदिंग सिस्टम. ब्रीदिंग सिस्टम ही सिस्टम आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी घडतायत. ते जर अनुभवता येत असेल तर ती आनापानसती. या आनापानसतीच्या निमित्तानं, आनापानसती महत्वाची नाही आता, कारण त्याच्यात अडकला की पुढे जाता येत नाही. कारण पुढे जाणं हे आपलं पठाण महत्वाचं आहे. आनापानच्या निमित्तानं आपण काया पाहतो, खरं म्हणजे म्हणजे म्हणून मी याला काया आनापान म्हणतो. काया आनापान सती. कायात आन करते, कायात अपान करते, याचं भान. काया आन करते, काया अपान करते, याचं भान हे जर असेल तर आपण आनापान सतीमध्ये आहोत, किंवा काया आनापान सतीमध्ये आहोत. ते जर नसेल तर आपण कुठेतरी एका विशिष्ट ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो, जे आपल्याला शिकवलेलं असतं, सांगितलेलं असतं. इथं शिकवलेलं किंवा मला काय वाटतं ते पाहण्याऐवजी, माझ्या इच्छेनुसार पाहण्याऐवजी, मी हे अनुभवण्याचा प्रयत्न करतो माझ्या पातळीवर, की आत्ता या क्षणामध्ये श्वासाच्या पातळीवर काय चाललंय, आनापानच्या पातळीवर काय चाललंय. ती एकच प्रक्रिया आहे. त्या निमित्तानं ज्या हालचाली होत आहेत, त्या हालचाली, त्या मोमेंट, ती गती, त्यातलं उदय व्यय, त्याचं निर्माण होणं आणि लयात जाणं, हा आपल्या आता पुढच्या गाथेचा एक सार आहे, सारांश आहे. कारण ही जी गाथा आहे, आता आपलं सतीचं काम आपण सुरू केलेलं आहे. त्याच्यात आपली सती थोडीशी आता आपल्या मनातल्या विचारांवर पण येईल, कारण आपण धम्मपद हा मुख्य विषय आहे, आणि सती पण आहे. दोन्ही पण आहे, आणि दोन्हींचं एकाच वेळी भान असणं म्हणजे संपूर्ण भानाकडे आपण वळतो, संपूर्ण सतीकडे आपण वळतो. तर आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? 113वी गाथा आपण तिथपर्यंत आलेलो आहोत. 113वी गाथा. धम्मपदातली. आणि 14वी गाथा सहस्रवग्गातली. तर आपण कनेक्ट झालेलो आहोत. सतीच्या निमित्तानं आपण स्वतःशी कनेक्ट झालेलो आहोत, आणि कनेक्ट होऊन आपण हा जो, ही जी धम्मानुसती आहे, म्हणजे वास्तव सत्य जे आपल्याला अनुभवाला येतं, समजा श्वासाच्या पातळीवर पण एक महत्वाची गोष्ट आपल्याला अनुभवाला येते, ती या गाथेमध्ये सांगितलेली आहे, ज्याचा आपण अभ्यास करतोय. या गाथांच्या आधारे आपण जीवनातलं सत्य, वास्तव आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून ही गोष्ट आपली सायमल्टेनियसली एकाच वेळेला चाललेली आहे. ही गाथा काय सांगते? यो च वत्स सतं जीवे अपस्सं उदयं
व्ययं उदयव्ययं एकाहं जीवितं सेयो पश्यतो उदयव्ययं. उदयव्यय म्हणजे निर्माण होणं आणि लयात जाणं, म्हणजे उत्पत्ती आणि विनाश. आता हा चुकीचा अनुवाद आहे जे आपल्याला पाठवलेला आहे तो. उत्पत्ती आणि विनाश असा त्याचा अर्थ नाही. निर्माण होणं आणि लयात जाणं. विनाश म्हणजे सगळं नष्ट होणं असं आहे, परंतु नष्ट होण्यामध्ये लगेच उत्पत्ती नाही. नष्ट होणे म्हणजे संपूर्ण जाणं, संपूर्ण नष्ट होणं, त्याचं अस्तित्वच संपणं, तो विनाशचा अर्थ आहे. इथं असा अर्थ नाही. इथं उदय वेळ, आता उदाहरणार्थ आपण आनापानसतीच्या पातळीवर आपण उदयवेचा आपण समजा अर्थ घेऊ शकतो, पाहू शकतो. सुरुवातीला आपण ही पूर्ण गाथा आता आधी लक्षात घेऊ, की उदय आणि व्यय, निर्माण होणं आणि लयात जाणं. लय विनाशाच्या अर्थानं लय नाही, ती अवस्था बदलणं, त्याला लय म्हटलेलं, व्यय म्हटलेलं आहे. तर उदय व्यय यांचा विचार न करता जगलेल्या 100 वर्षांच्या आयुष्यापेक्षा उदय आणि व्यय, निर्माण होणं आणि लयात जाणं यांचा विचार केलेलं एक दिवसाचं आयुष्य श्रेष्ठ असतं, असं या गाथेचा अर्थ आहे. आता इथं फक्त विचार केलेलं असा त्याचा अर्थ नाही. उदय आणि व्यय, एखादी गोष्ट निर्माण होणं आणि लयात जाणं, अस्तित्वात येणं आणि अस्तित्व त्याचं बदलणं, पुन्हा नवीन नवीन उदय, नवीन अस्तित्व येणं, ते बदलणं, परत नवीन येणं, ते बदलणं, याला उदय व्यय ही ही गतिशील संज्ञा आहे. गती आहे ही. उदय व्यय ही गती आहे. ही गती जर आपल्याला जागृतीपूर्वक अनुभवाला येत असेल, तर ते उदय व्यय पाहणं आहे. आणि एका ठिकाणी आपण ध्यान देत असू, तर तिथं आपण एकच काहीतरी पाहतो, आणि एका पॉइंटवर आपण उदय वेळेचा अनुभव जर घेत असू, निर्माण होणं आणि लयात जाणं, तर ते उदयवेय नाही. वेळ म्हणजे एका एका मोठ्या क्रियेचं निर्माण होणं आणि ती क्रिया संपणं. जसं आता आपण आन आणि अपान पाहतो, तर आनमध्ये एक श्वास क्रिया उदय पावते. कशी उदय पावते? काहीतरी असं आहे आपल्या धडामध्ये, पोट, छाती, पाठ, हा जो धडाची ही जी पोकळी आहे, पोकळीच नाही ती पूर्ण, त्याच्यामध्ये बरंच काय काय आहे, पण त्याच्यातली जी मुख्यतः जी पोकळीचा भाग आहे, त्याच्यामध्ये ज्या हालचाली चाललेल्या आहेत, की श्वासपटल नावाचा जो पडदा आहे, त्याचं आकुंचन प्रसरण चाललेलं आहे. आणि पोट असं अ, आनमध्ये प्रसरण पावतंय, अपानमध्ये आकुंचन होतंय. श्वास आत आला की पोट आपलं मोठं होतं, म्हणजे आकुंचन पावतं. अपानमध्ये ते प्रसरण पावतं. त्याच्यावरती जो श्वासपटलचा पडदा आहे तो हालचाल करतो वर खाली. आन झाल्यानंतर जी पोकळी निर्माण होते छातीमध्ये, म्हणजे फुफ्फुसामध्ये, त्याच्यात हवा नैसर्गिकपणे भरली जाते आपोआप, आणि म्हणून छाती फुगते. आनमध्ये. अपानमध्ये छाती रिकामी होते, श्वासपटल जागेवर येतो आणि पोटाचं प्रसरण होतं. तर हे सगळं आन आणि अपानमध्ये
चालू आहे. तर आनचा उदय होतो, आनचा व्यय होतो. आन निर्माण होतं, आनचा व्यय होतो, त्याला आपण अपान म्हणतो. म्हणजे श्वास आत येतो म्हणजे आन, त्यात ती प्रक्रिया अशी काही निर्माण होते, की त्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि हवा कशासाठी भरली जाते, हे आपल्याला माहिती आहे, जिवंत राहण्यासाठी. तर जिवंत राहण्यासाठी आनचा उदय, आनचा व्यय म्हणजे असतं. म्हणजे ते ते जे आनचं बाहेर जाणं आहे, हवेचं बाहेर जाणं आहे, त्याला आपण अपान म्हणतो. तर ही आन आणि अपान या क्षणामध्ये, वर्तमानामध्ये आन आणि अपानच्या उदय व्यय पातळीवर, आन अपानच्या पातळीवर जे उदय आणि त्याचा आनचा उदय, आनचा व्यय, अपानचा तर उदय व्ययाचा प्रश्न नाही. आनवरच अपान अवलंबून आहे. कारण आन होतं त्यामुळेच अपान होतं. आन जर नसेल तर अपान होणार नाही. म्हणजे श्वास आल्याशिवाय श्वास बाहेर पडत नाही. शरीरानं, ह्या कायेनं श्वास घेतल्याशिवाय तो बाहेर पडणार नाही. आणि बाहेर पडल्यानंतर जेव्हा शरीराला आनची गरज आहे, तेव्हा आपला काय म्हणू मेंदू, आपली जी मज्जासंस्था आहे, जी पाठीच्या कण्यातून सगळ्या शरीरभर ते ज्या मज्जातंतू पसरलेले आहेत, ते आनापानच्या पातळीवर त्यांची जी काही हालचाल चालू आहे, ती मज्जातंतूंची हालचाल चालू आहे आणि त्यानुसार ते धडाचं आन आणि अपान होत आहे. तर जेव्हा आन होतं तेव्हा श्वास आत येतो, जेव्हा अपान होतं तेव्हा श्वास बाहेर पडतो. आन आणि अपानचा उदय आणि व्यय, निर्माण होणं आणि लयात जाणं, आन अवस्थेत येणं, आन अवस्थेतून बाहेर पडून अपान अवस्थेत जाणं आणि अपान अवस्था संपल्यानंतर पुन्हा आन अवस्था येणं, आन अवस्था संपते, अपान होतं. अशा प्रकारे ही गती आहे. हे गतिशील कार्य चालू आहे आणि गतिशील कार्यामध्ये आपल्याला काहीतरी निर्माण होतं, काहीतरी व्यय होतो, काहीतरी निर्माण होतं, काहीतरी व्यय होतो. हे स्थूलपणानं आपण अनापानच्या पातळीवर पाहतो. असं ते एक अनुभवातून काही स्पष्टीकरण मला करावंसं वाटतं. म्हणून आणि हे असंच चालू आहे की नाही हे आपण आत्ता पाहायचं आहे. हे काय आपण जसं आता आपण म्हणतो, मी म्हणतो म्हणून तसंच आहे असं नाही. तसंच चालू आहे ते. तर तसंच आहे की नाही हे सत्य, हे वास्तव, हे आपल्याला पाहण्याची गरज असते. तर आपण कायेमध्ये उतरतो. कारण मध्ये उतरणं हाच पहिलं मुख्य काम आहे. कारण कायेतच धम्म आहेत. धम्मं कायेन पश्यति. कायेत जर उतरलं नाही, तर कायेतले धम्म म्हणजे घडामोडी. तर कायामध्ये काय काय घडामोडी आहेत, त्या आपण पाहतो, की कायामध्ये जी काया आहे, शरीरामध्ये जे शरीर आहे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचं ज्या हालचाली चालू आहेत, त्यातली एक हालचाल आपण आनापान पाहतो, श्वास पाहतो, हार्ट पाहतो, रक्ताभिसरण पाहतो, पोटाची हालचाल आपण मगाशी जी म्हटलो, तर ती पोटाच्या हालचालीमध्ये फक्त आनापानच चालू नाही, त्याच्यामध्ये बाकी क्रिया पण चालू आहेत. कारण त्याच्यामध्ये बरंच म्हणजे आता पचनक्रिया आहेत, अनेक बाकीच्या लिव्हर सारख्या गोष्टी आहेत किंवा अ, अनेक ग्रंथी आहेत, पॅनक्रियाज आहेत, ज्याला आपण स्वादुपिंड म्हणतो. आणखीन बरंच जे आहे, जे आपल्याला माहिती नाही. पण त्याचे
स्थूलमानानं आपल्याला लक्षात येतात. पोटाची हालचाल श्वासाच्या निमित्तानं आपण पाहतो, पण दुसऱ्या पण हालचाली आपण पाहतो. छातीची हालचाल आपण श्वासाच्या निमित्तानं पाहतो, पण त्याच्यात आणखीन काही, कारण श्वासाच्या ह्या छातीच्या पिंजऱ्याच्या डाव्या बाजूला जे काही हृदय नावाची गोष्ट आहे, त्याचं पंपिंग चालू आहे. त्याचं पण धगधग चालू आहे, धडधड चालू आहे. त्या आन आणि अपान बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या कनेक्टेड गोष्टी आहेत. एकमेकांशी जोडलेल्या गोष्टी आहेत. तर या आपण या क्षणी वर्तमानामध्ये शांतपणे इच्छाशक्तीच्या बळावर नाही, मुद्दाम आन करायचं आणि मुद्दाम अपान करायचं असं नाही. जसं चाललंय तसं. नैसर्गिक आन आणि अपान. त्याला मी अनात्म आन अपान असं पण म्हणतो किंवा अनात्म म्हणजे आपण ते करत नाही. आत्म म्हणजे मी. अनात्म म्हणजे मी श्वास घेतो आणि मी सोडतो असं नाही. नैसर्गिकपणे श्वास येतो, नैसर्गिकपणे श्वास जातो, नैसर्गिकपणे काया आन करते, नैसर्गिकपणे काया अपान करते. याच्यामध्ये काहीतरी उदय पावतं आणि ते लयात जातं. उदय पावतं, लयात जातं. उदय पावतं, व्यय होतं. असं त्याचा निर्माण होतं, ती अवस्था संपते. काहीतरी नवीन अवस्था निर्माण होते, ती संपते. तर असं हे आपल्या शरीरामध्ये या जाणीवांमध्ये चाललेलं आपल्याला दिसतं. दिसतं. हे दिसणं जे आहे, हे पाहणं जे आहे, हा बोध आहे. या जाणीवांचा बोध आहे. बोधी ज्याला म्हणतो आपण. तर ही श्वासाच्या पातळीवरचा हा बोध आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला जी गतिशीलता जाणवते, त्या गतीमध्ये तो उदय आणि व्यय आहे. निर्माण होणं आणि लयात जाणं आहे. आणि हे सातत्यानं चालू आहे. जन्मापासून सुरू झालेलं आहे किंवा आधीही असेल. म्हणजे जन्म होण्याच्या आधी आपण गर्भाशयात पण काही हालचाली चालू होत्या असतील. आपल्याला ते आठवत नाही. आपल्याला जन्मही आठवत नाही आणि पुढची काही वर्ष आठवत नाही. परंतु हे चाललेलं असणार, तेव्हा आपण जागे नव्हतो म्हणून आपल्याला माहिती नाही. परंतु आता आपण हे पाहतो, की आपण जेव्हा जन्मलेलं मूल पाहतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं आणि आपण काही गोष्टींची तुलना करू शकतो, की हां, हे असं असते. याला जन्म म्हणतात. परंतु आता गर्भाशयातल्या गोष्टी या गर्भाशयातच माहिती. जे आपण 8-9 महिने गर्भाशयात होतो, तर ते आपल्याला माहिती नाही. परंतु तिथं जिवंतपणा होता. तर तिथं हालचाली या असणारच आहेत. परंतु एवढं मागे जाण्याची आपल्याला अशक्यपणा आहे. आपल्याला वर्तमानात यावं लागतं. आत्ता या क्षणात यावं लागतं. या क्षणात काय चाललेलं आहे? तर या क्षणाच्या निमित्तानं आपण आपला काया प्रवेश करतो. काया प्रवेश करतो आणि मग काया आपल्याला जाणवते आणि कायेतलं उदाहरणार्थ हे आनापान जाणवतं. इतर पण गोष्टी आहेत, पण हे आनापान जाणवतं. पण ह्या आनापानचंच भान का आधी सांगितलं? तर हे कायेत उतरण्यासाठी सोपा मार्ग आहे, सरळ मार्ग आहे. उजूपटीपन्नू सरळ मार्ग आहे. कारण आपल्याला जीवनातल्या यातनांचा प्रश्न सोडवायचा असेल, दुःखाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर हे कायेमध्ये उतरावं लागतं. आणि त्याच्यासाठी हा एकच मार्ग आहे. एकायनो मग्गो एकच मार्ग आहे तो, की उतरा. कायेमध्ये उतरा. कसं उतरा? अशा पद्धतीने उतरा. स्वतःच्या संपर्कात या. या जीवनाच्या संपर्कात या. म्हणजे आधी या कायेच्या संपर्कात या आणि कायेच्या संपर्कात येण्यासाठी श्वासाच्या संपर्कात या. श्वास आणि मग काया. म्हणजे
आनापानसती आणि मग कायानुसती. तर खरं म्हणजे दोन्ही एकत्रच चाललेलं आहे. काया आन आणि काया अपान चाललेलं आहे. काया आन, काया अपान, त्याची सती, त्याचं भान. आणि आता या गाथेच्या संदर्भात त्यातलं त्या अवस्थेचं म्हणजे आन अवस्था, अपान अवस्था यातली एक एक करून आपल्याला आनचा उदय, आनचा व्यय, आन निर्माण होणं किंवा ही जी काही काया करते, हे जिवंत अस्तित्व करतं, ते आन निर्माण होणं, त्याचा व्यय होणं, तर त्याचा व्यय होणं म्हणजे अपान आहे. आनचा आणचा उदय म्हणजे आन निर्माण होणं म्हणजे श्वास आत येणं आहे. आणचा व्यय म्हणजे अपान होणं आहे. तर हे आपल्याला श्वासाच्या पातळीवर पण अनुभवाला येतं. तर हे शांतपणे जसं आहे तसं, जसं घडतंय तसं पाहता पाहता आपण जागृतीपूर्वक पाहता पाहता त्याचं भान ठेवता ठेवता आपण जी प्रॅक्टिस करतो ती आनापानसतीची प्रॅक्टिस आहे किंवा काया आनापानसतीची प्रॅक्टिस आहे, साधना आहे. तर या निमित्तानं आपण उदय व्यय पाहतो, जे निर्माण होतं, लयात जातं, हे आपण पाहतो. ही गाथा आपल्याला असं सांगते, की हे न पाहता, याचं भान न ठेवता, याची सती न ठेवता आपण 100 वर्षे जगलो काय? तर ते निरर्थक आहे. आता इथे एक दिवस म्हटलेला आहे, पण एक दिवस नाही, मी तर म्हणतो एक क्षण जरी आपण आपल्याला हा उदय वेळ श्वासाच्या पातळीवरचा किंवा कायेच्या पातळीवरचा, अर्थात त्याच्यामध्ये जाणीवा पण येतं, कारण जाणीवांमुळेच जाणवतं सगळं. श्वास पण वेदनांमुळेच जाणवतो, जाणीवांमुळे जाणवतो. काया पण वेदनांमुळेच जाणवते, कारण तो जिवंतपणा आहे. चित्त पण वेदनांमुळेच, जाणीवांमुळेच जाणवतं, कारण ते जाणवतं. विचार प्रक्रिया, मनोधम्म जाणीवांमुळे जाणवतं. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श हे त्याची जाणीव होते म्हणून ते जाणवतं आणि मग आपण त्याची सती ठेवतो. अशा प्रकारे हा एक अ, व्यापक विषय आहे. आपण क्रमाक्रमानं सतीचं पठण करतो. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि मनोधम्मानुसती म्हणजे धम्मानुसती. याच्यामध्ये संपूर्ण अस्तित्व येतं आणि हे आपण क्रमाक्रमानं पाहतो. या गाथेच्या संदर्भात विचार केला तर त्यातलं उदय आणि व्यय, त्याचा उदय होणं आणि लयात जाणे याच्यामध्ये अनेक असं आपण म्हणू शकतो उप उदयव्यय पण आहेत. उप उदयव्यय पण आहेत. जसं आता आनापानची गती, आनापानचं घडणं, चालणं हे रक्ताभिसरणाच्या गतीशी त्याची एकसारखी गती नाही. रक्ताभिसरण ज्या पद्धतीनं चालतं, त्याची गती वेगळी आहे आणि आनापानची गती वेगळी आहे. त्याच्यात आपल्या बाकीच्या हालचाली पण चाललेल्या आहेत. त्याची गती वेगळी आहे. तर हे सगळं आपल्याला आधी सुरुवातीला वेगवेगळं वाटतं, पण नंतर ते इंटरकनेक्शन जे आहे त्यातलं ते आपल्याला लक्षात येतं. एकातच चाललंय, कारण एकाच काळेत चाललंय. आजच्या गाथेच्या निमित्तानं आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात. हे आपण अ, आता मी बोलत असताना माझ्यात काय चाललंय ते मी सांगत होतो, एका अर्थानं. कारण तेच मी बोलत होतो, जे मला चाललेलं जाणवतंय. म्हणून कधी ही गोष्ट, कधी ती गोष्ट, कधी ती गोष्ट अशा अनेक गोष्टी येतात. परंतु आता आपण एकत्र बसलोय आणि काहीतरी आपण
सती धम्मचिंतनाला विषय घेतलेला आहे तो म्हणजे ही गाथा आहे. त्याचबरोबर आपण सतीचा पण अभ्यास करतोय, जागृतीचा पण अभ्यास करतोय. तर अनेक गोष्टी एकाच वेळेला जरी बोलल्या गेलेल्या असतील तरी आपली प्रॅक्टिस जी आहे ना, हे आपल्यात काय चाललंय ते पाहण्याची आहे. हा आजच्या गाथेचा मला सार दिसतो. या ठिकाणी मी थांबतो. पोटातलं. मग परत एक मिनिट, हा, परत परत बोला, काय म्हटले? धरून ठेवणं जे तुम्ही सांगताय धरून ठेवायचं नाही. पण कनेक्ट झाल्याबरोबर पहिल्यांदा फक्त मला पोटातलंच जाणवतं ते गोळावर हा जाणं खाली येणं. नंतर मग पाठीत कधी जाणवत नव्हतं पण आता पाठीत जाणवतं. हा. मग ही धरून ठेवणं होतंय का कसं काय मला काय कळलं. नाही, जाणीवा जाणीवा जेव्हा आपल्याला जाणवतात त्याच्यात विशेषतः ज्या मोठ्या जाणीवा असतात ना, म्हणून आपल्याला आपल्याला आपल्या मनाच्या ध्यानाला आकर्षित करणाऱ्या दोन मुख्य जाणीवा असतात. एक सुखद आणि दुसरी दुःखद. तीव्र जी असेल ते तीव्र. अशा छोट्या मोठ्या जाणीवा शेकडो आहेत, अनेक आहेत. हा. पण मुख्य दोन आहेत. ज्याच्यात सुखदायक आहे किंवा दुःखदायक. आता तुम्हाला पोटामध्ये तुम्हाला अं, जास्त म्हणजे आपण उतरल्यावर पोट जाणवतच, परंतु पोटात जर दुखणं असेल ना तर तिथं मन अडकतं. मग तिथं ते नको म्हणून धरून ठेवतं. आणि ते म्हणजे आपण जसं आहे तसं जाणवतंय ते. त्याच्यात आपण त्याचं विश्लेषण नाही करू शकत. बरं, एका एका वेळेला एकच एकच जाणीव नाही राहत. कधी दुखतं, कधी दुखत नाही. किंवा कधी आपल्याला उतरल्यामुळे आनंद होतो, आतमध्ये उतरल्यामुळे आनंद होतो आणि त्या आनंदात आपल्याला राहता यावं म्हणून आपण त्याला धरून पण ठेवतो. आनंद होतो सर. हा, आनंद होतो तर आपण तो धरून धरून पण ठेवतो की अरे हा, किती आनंद मिळाला मला पोटात उतरल्यामुळे, छातीत उतरल्यामुळे, किंवा हे आनापान पाहताना. मग त्या आनंदाला माणूस धरून ठेवतो आणि धरून ठेवल्यामुळे त्याच्यावर ध्यान लागतं. आणि ज्या गोष्टी अप्रिय असतात त्या नको नको मला ते नको म्हणून त्याच्यातून सुटका करून घेण्यासाठी पण ध्यान लागतं. तिथं मन अडकतं. तर ते अडकल्यामुळे असं म्हणता येतं की त्याच्याकडे आपण जीवनाचा धम्म म्हणून पाहण्याऐवजी सत्य हे असंच असतंय. जीवनाचं स्वरूप हे असंच आहे, काहीतरी दुखतच असतंय आणि कधीतरी आनंद मिळत असतोय. आनंद सुख म्हणजे सुख दुःख हे चाललेलंच असतं. पण जास्त करून ज्या दुःखदायक गोष्टी असतात त्या माणसाला जास्त व्यस्त ठेवतात आणि म्हणून तो आनंदात व्यस्त राहायला पाहतो. त्यात ती इच्छा, आनंद ही इच्छा असते, सुख ही इच्छा असते, दुःख हे वास्तव असतं. म्हणून दुःख सत्य म्हटलंय. ते सत्य आहे. मग ते पोटात जाणवेल, कुठं आणखीन छातीत जाणवेल. आणि ज्याचा जसा काय म्हणू, समजा काही आपल्याला प्रॉब्लेम असतील, आजार असतील, आहे ना, आता प्रत्येकाला काही ना काही तो अनुभव आहेच आहे. काहींना डोक्यातला आहे, काहींना आता कसबेंना त्यांचा काय म्हणतात तुम्ही त्याला, अं, तो शब्द विसरलो मी. कसबे फुबिया काहीतरी हा, फुबिया काहीतरी म्हटलं होतं तुम्ही. नाही नाही नाही, कसबेंना जो प्रॉब्लेम होता, तर फोबिया, हा, ते भयाचं जे होतं ते लहानपणापासूनच होतं. पण अलीकडे त्यांना एक मोठा फिशर एक का? ऑपरेशन, पेस्टुला का काय फिशर म्हणले तुम्ही त्याला? फिशर ना?
नाही. कसबे कसबे तुम्ही नाव सांगा तुमच्या आजाराचं. त्यांच्याकडूनच. हा, ते वर्नियर गँग्रीन विथ फिशुला. गँग्रीनचा त्यांना आजार झाला होता आणि त्याचं ऑपरेशनमध्ये ते बरेच दिवस मला वाटतं चांगलं वर्ष झालंय, ते वर्ष होऊन गेलं त्याच्यात ते 8 महिने तर नुसतं झोपून आणि उभाच राहिला, बसता हा, येत नव्हतं. झोपता येत नव्हतं आणि काहीच नव्हतं, म्हणजे असं त्यांची अवस्था होती. आणि ह्या ज्या दुःख वेदना आहेत, दुःख वेदना, सुख वेदना, दुःख वेदना, आणि ह्या ज्या दोन दोन मुख्य वेदना आहेत, आणि त्याला धरून बाकीच्या अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी जाणवतात. तर आता ह्या ज्या जाणीव आहेत, हे ज्या वेदना आपल्याला जाणवतात ना, त्या वेळेला हे शरीर धर्म आहेत, शरीर धम्म आहे, हा मनोधम्म आहे, हा वेदना धम्म आहे, हे असंच आहे. जीवन हे असंच आहे. त्याच्यात काहीतरी निर्माण होत असतं आणि लयाला जात आहे. जसं आता तुमचा हा गँग्रीनचा आजार उद्भवला आणि कमी कमी होत गेला, आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा तुम्हाला दुःखदायक वेदना ह्या अनुभवाला आलेल्या असतील, त्या कमी झाल्या, निर्माण झाल्या, कमी झाल्या. जसं श्वासाचा उदय वे, तसा वेदनांचा पण उदय वे. उदय निर्माण होणं, लयात जाणं, म्हणजे स्थिर काहीच नाही. याला अनित्यता म्हटलेलं आहे. नित्य काहीच नाही. असं एकच राहील असं काहीच नाही. जसं आता आपण काही काही वेळापूर्वी आपण अनापानचा विषय घेत होतो, आपलं मन तिथं होतं, आता आपण बाहेर आलो, आता आपण दुसऱ्या विषयात मन गेलं, मग तिथं नवीन नवीन मनोवस्था तयार होतात. कसबेंच्या संदर्भात बोलतो तर कसबेंचं मन तिथं लवकर जाणार, ज्याच्याविषयी आता आपण बोलतोय. किंवा आता समजा मस्केनचा तो मायग्रेनचा प्रॉब्लेम होता, डोक्यातला, किंवा त्यांना जे काही त्रास व्हायचा, तर त्यांच्याविषयी आपण बोलायला गेलो का ते त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यात लवकर जाणार, बाकीच्यांना पटकन जाता येणार नाही, कारण त्यांचा त्रास आहे तो. मग त्याच्यात ते स्वतः पटकन जाणार. किंवा आता ढानके सरांचं काय गेल्या आठवड्यात काय प्रॉब्लेम होता. हो, हो. हा, खाज वगैरे सुटायची, ना, अंगावरती खाज यायची. खाज यायची, म्हणजे काही ॲलर्जीचा वगैरे काय प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे होत आहे. खाज यायची. तर ती खाजेच्या यातना या लक्ष वेधून घेतात. एक दिवस फक्त 2 तासच झोपतो. हा, आणि सतीचा उपयोग केला. हा, अं, म्हणजे अगदी शेवटच्या टोकापर्यंत उपयोग केला हा, सतीचा. हा, 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 आणि म्हणजे असं, म्हणजे ते काय थांबत नव्हतं, पण ते काय हळूहळू झालं हा, कमी. कमी हो. झालं. हा, अर्थात मेडिसिनही चालू आहे. हा. हम्म. तर याच्यामध्ये, या सगळ्या त्रासामध्ये आपल्याला धम्मानुसती जो विषय आहे, तर हे धम्म आहे, हे सत्य आहे, हे असंच घडतंय जीवनामध्ये काही ना काही. खरंय, खरंय. हे लक्षात घेणं हा मुख्य अभ्यास आहे. हे असं होतंय आणि आपण म्हणतोय ते तसं नको, तर ते तसं नसतं. ते असं होतं, ते हा अमुक गोष्टीचा आता त्या खाजेचा उदय झाला आणि तिथं वेळ झाला, हे आता इथं असं झालं आणि मग ते संपलं. तर हे असंच चाललेलं आहे संपूर्ण जीवनातच. आपल्या इच्छा आकांक्षा यांची जी पळापळ चाललेली असते जीवनभर, ते असंच आहे. काहीतरी असं वाटतंय आणि ते संपतंय, काहीतरी इच्छा होते आणि ती संपते, काहीतरी त्याच्यातून कृती घडते, ती संपते, काहीतरी मनात येतं, आपण बोलतो, ते संपतंय.
काहीतरी निर्माणच होते आणि काहीतरी लयासच जात आहे. जन्माचा नक्की. उदय होतो आणि मृत्यूबरोबर जन्माचा व्यय होतो. अस्तित्वात जीवनाचा व्यय होतो. हे असंच चाललेलं आहे. अस्थिर आहे, अस्थिर. हा ही अनित्यता आहे. हम्म. याला अनित्यता म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे मी करतो असं नाही. अनात्मबोध जो आहे, हे सगळे धम्म आहेत. आणि सब्बे धम्म अनंताती. सगळं जे काही चाललेलं आहे, हे माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही चाललं. आत्मभावामुळे चाललं नाही. मला असं वाटतं म्हणून असं व्हावं, असं आता नको म्हणून ते नाही होणार, असं नाही ते. हे अनात्म आहे. हे अनात्म आहे. नॅचरली होतं नाही का सर? हा, तर ते निसर्ग पाहणं, अनुभवणं आणि हम्म. त्याच्यातून आपलं जे विचलन आहे, आपल्या ज्या यातना आहेत, आपलं जे दुःख आहे, ते सत्य पाहून ते दुःख कमी कमी होत जातं. आपण फक्त त्याच्याकडे एक जणू काही अं, काय म्हणणार त्याला, आपलं नाही असं नाही म्हणू शकत, आपल्यातच आहे. परंतु जणू काही आपण बाजूला होतो. आपण त्याच्यात राहूनही बाजूला होतो, त्याच्यात असूनही बाजूला असतो जणू काही. तर आता कसं आहे, आता निब्बाणाची दुःखमुक्तीची जी अवस्था आहे, तिची कल्पना करणं फार कठीण आहे. पण प्रॅक्टिस करता 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 आपल्याला छोटे मोठे अनुभव येत जाणार आहेत. जसं एक एक अनापान पाहता पाहता आपण संपूर्ण अनापानची प्रक्रिया आपल्याला ती जाणवायला सुरुवात होते नंतर. किंवा हे काय चाललंय धडामध्ये, काय चाललंय अनापानचं, ते आपल्याला कळायला लागतं. आणखीन बाकीच्या गोष्टी, आता जसं आता कसबेंना पोटातलं जाणवलं, काहींना छातीतलं जाणवेल, त्यांना हार्टचा त्रास आहे त्यांना हार्टचं जास्त जाणवणार, ज्यांना मेंदूत प्रॉब्लेम आहे, डोक्यात प्रॉब्लेम, त्यांना मेंदूचं जास्त जाणवणार. माझ्यासारख्याला कानाचे प्रॉब्लेम जास्त जाणवणार, कारण कानामध्ये काही जे काही विस्कळीतपणा आहे, ऑड आहे, तो माझा विषय जन्मापासूनच राहिला, म्हणजे जसं मला समजते तसं. तर माझ्या दृष्टीने तो सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, फारच सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. मध्यंतरी खूप खोकला असायचा, तर तो विषय राहिला. आणखीन आता इथं कोण कोण उपस्थित आहेत, त्यांनी आपापले काय म्हणतात अनुभव म्हणा, किंवा आपापल्या समस्या म्हणा. आता बाबूजींचे ॲक्सिडेंट आणि त्यांची बरीचशी ऑपरेशन, बरेच त्यांचे रॉड वगैरे बसवलेले आहेत, आणि बरेच ते त्याच्यातून ते गेलेले आहेत. आणखीन काही लोकांचे जे आहेत, आता काहींचे दुसरे प्रॉब्लेम आहेत. संदीप सदाफुलेंचे वेगळे प्रॉब्लेम आहेत. शेजवळकरांचं मला माहिती नाही. मीनाक्षी वाघांचं जे आता त्यांचं जो पतीचं जाणं आहे, ते त्यांच्यासाठी धक्कादायक गोष्ट आहे. ते त्यांच्या यातनेचा मुद्दा आहे. त्याच्यातून त्यांना बाहेर पडायचे. अनिल गायकवाडांच्या हार्टचे एकदा त्यांना एक का दोन बायपास झालेले आहेत. एक बायपास, दुसरे काही आणखीन. मोरेताईंचा काय प्रॉब्लेम असेल, त्रिभुवन सरांचे काही असेल, कोण राहिलं, कोणाचं नाव घ्यायचं राहिलं, मस्केंचं झालं. तर प्रत्येकाचा काही ना काही प्रॉब्लेम. इथे एवढे आता आपण 11 लोक आहोत, तर 11 प्रॉब्लेम आहेत. म्हणजे 11च नाहीत, 11 गुणिले काय असतील ते. 11 जणांचे 11च्या पटीतले प्रॉब्लेम आहेत. प्रत्येकाचा एकच त्रास नाही. आणि सर माझा प्रॉब्लेम जवळपास सॉल्व्ह झालाय सर. फार छान. तुम्ही एक मोठी केस आहात, कारण तुम्ही अनेक दिवसापासून अ, साठी
सतीची प्रॅक्टिस करता उतरता स्वतःमध्ये. तर तुमचा अनुभव खरंच महत्वाचा आहे. हम्म. तर माझं काय झालंय, इथून मागचा जे पूर्वीचा माझा मायग्रेनचा आजार होता, तो जवळपास आज नाहीसा झाल्यातच जमा आहे. आता भविष्यात होईल नाही होईल ते पुढचा प्रश्न. पण आज आणि ह्याला सती साधण्याचं खूप मोठं योगदान आहे या माझ्या मायग्रेनच्या आजारासाठी. कारण चित्त विचलित असणं, टेन्शन असणं आणि त्याच्यामुळं बहुतेक माझं डोकं दुखत असणार आहे. हम्म. आणि आपल्या साधनेमुळं, वर्कशॉपमुळं हम्म. मला खूप त्याचा म्हणजे हो. अनुभव आलाय आणि आज मी मायग्रेन मुक्त असल्यासारखंच आहे मी. हा. हो. पण सुरुवातीला तुम्ही मला वाटतं एक 7-8 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या आधीच मला वाटतं तुम्ही विपश्यना केलेल्या आहेत. तेव्हा तुमचा त्रास हो सर, जास्त 2 विपश्यना केलेल्या आहेत. हा. तर तेव्हा खूप होतं. तुम्ही माझ्याशी बोलायचे तर तुम्हाला फार त्रास व्हायचा त्यावेळेला. मला जाणवत होतं. तर हा. तर मी धुळ्याला जी विपश्यना केली का सर, अक्षरशः माझे 7 ते 8 दिवस मायग्रेनच्या आजाराने मी त्रस्त होतो आणि तिथं औषध गोळ्या पण नव्हत्या. तरी पण मी तिथं 10 दिवस ते विपश्यना शिबिर केलं. खूप म्हणजे त्रास झाला मला आणि आज माझा कसलाच हे नाही, मायग्रेनचा त्रास नाही. आणि सर त्याच्यामध्ये एक असं वाटतंय मला, की औषध गोळ्याबरोबर आणि आपल्या ध्यान साधने म्हणजे आपल्या वर्कशॉपच्या जोडीला आपण सकारात्मक विचार पण गरजेचे असतात असं मला वाटतंय औषध गोळ्याच्या सोबत. ते आणि ते शिकायचंय खरं म्हणजे. सकारात्मक विचार म्हणण्यापेक्षा वास्तववादी विचार. हां. वास्तव, हो. सत्य काय आहे ते हं. स्वीकारणं. ते आपण सत्य नाकारतो त्याचा जास्त प्रॉब्लेम, त्याचा जास्त त्रास होतो. हे असंच आहे हे जेव्हा आपण म्हणतो ना, तर मग त्याचं आपल्याला आश्चर्य नाही वाटत. पण हे असं आहे आणि ते नको मला. तर हो त्यात सर, आता हां. दुःखमुक्ती असेल, होईल नाही होईल पुढचा प्रश्न. पण मायग्रेनच्या आजारातून मुक्त होत चाललोय मी. हे मग मात्र मला ते प्रॅक्टिकली दुःख अनुभव आहे. ते दुःखमुक्तीचा छोटा अनुभवच आहे ना तो. बरोबर आहे. होईल का नाही अशी शंका ठेवण्याचं काही कारण नाही. हं. जर एक जर झालं तर 2 का नाही होणार? 3 का नाही होणार? 4 का नाही होणार? आणि सगळं का नाही होणार? अगदी होऊ बरोबर. शकतं. म्हणजे हाच अनुभव बुद्धांना 35व्या वर्षी आलेला आहे ना. हं. त्यांनी तर हेच हा आशावादच जगासमोर ठेवलेला आहे, की दुःख घेऊन जगण्याची आवश्यकता नाही. दुःख समजून घ्या, यातना समजून घ्या, काय घडतंय ते समजून घ्या. हे समजणं महत्वाचं आहे. दुसरीकडे जेव्हा मन अडकवतो आपण हे समजून न घेता, तर मग तो दुसराच विषय आपण विसरायला पाहतो. विसरून दुःख मुक्ती नाही मिळत. त्याला फेस करा, त्याला सामोरं जा, त्याला पहा आणि ते कसं कमी होतं तेही पहा. आणि असं होतं हेही लक्षात घ्या. म्हणजे कार्यकारण भाव लक्षात घेणं, ते सत्य लक्षात घेणं, त्याचा अभ्यास करत राहणं, हाच खरा मुख्य धम्माचा उद्देश आहे. प्रॉब्लेम हे येणारच आहेत. जीवन हे प्रॉब्लेम शिवाय नाही. जीवन जन्म हाच प्रॉब्लेम आहे ना. कारण जन्माबरोबर रडतंय अस्वस्थ त्याचं काय बाळाचं काय असेल ते आपल्याला त्याचा आपल्याला हं. अं, अनुभव आहे पण आपल्याला आठवत नाही. परंतु जन्मलेल्या बाळाकडं आणि काही थोडंसं ते मोठं होईपर्यंत आपण त्याची जी अवस्था पाहतो, ते कधी-कधी फारच भयंकर असतं. काही लहान मुलं जन्मल्यानंतर अगदीच लहान मुलं जेव्हा खूप आजारी पडतात, त्यांना काही न्यूमोनिया होतो किंवा आणखीन काही त्रास होतो. काहींना त्या त्या बाळाला हार्टचा पण प्रॉब्लेम असतो. त्याच्यावरही उपचार चाललेलं असतं. ते इतकी म्हणजे केविलवाणी अवस्था असते ती. हे आपण काही-काही उदाहरणं पाहतो. तर ते भयंकरच आहे म्हणजे जन्म दुःखच आहे ना. ते जन्म दुःखच आहे, असंच आहे ते. काही म्हणजे आता आणि त्या बाळाच्या आई-वडिलांची अवस्था त्याच्यापेक्षा दयनीय होते. म्हणजे ते बाळ मरण यातना सोसतंय. त्यातच ह्या आईला विशेषतः आईला आणि वडिलांना पण आईला जास्त त्या यातना होतात. ते धड ते म्हणजे
मरण पंथाला लागलेलं एखादं बाळ त्याला फेकता येत नाही आणि नीट सांभाळता येत नाही. अशी अशी काही घटना आपल्याला काही गोष्टी युट्यूबवर पण आपल्याला पाहायला मिळतात. हे जे लहान मुलांचे आजार आहेत आणि आपण मोठे झाल्यानंतर आपण काय 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 फेस करत करत पुढे आलोय. हा पण अवलोकनाचा मुद्दा. म्हणजे सगळ्या वाईटच गोष्टी पाहाव्यात, दुःखदायकच गोष्टी पाहाव्यात असं नाही. आपल्याला आनंदाच्या पण गोष्टी आठवतात. पण ते कुठे आहे तो आनंद? आनंद हा प्रॉब्लेम नाही आपला. आपला प्रॉब्लेम यातनं आहे आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे शिकावं लागतं आणि ते ताबडतोब केलं पाहिजे ते काम. जसं आपण आता आपली आजच्या सत्राची सुरुवात अशी झाली, बघू. जे म्हणतात ना बघू आणि वेळ आल्यावर पाहू. संदीप सदाफुलेंनी मुद्दा उपस्थित केला, चांगला मुद्दा उपस्थित केला. नवीन वर्षाचा संकल्प. म्हणजे आपल्याला जर नवीन वर्ष लागत असेल संकल्प करायला, तर मग आपण कधी काम करणार? संकल्प आत्ता या क्षणात झाला पाहिजे. आत्ता, इथंच. इथंच. खरं म्हणजे वेळ नाही आपल्याकडे. का? जीवनाचं स्वरूप हे फार अनिश्चित आहे. पण हे जोपर्यंत आपण जगतो तोपर्यंत आपल्याला ते जाणवत नाही. अनिश्चितता आपल्याला जाणवत. म्हणजे आपण मरणार याची आठवणही येत नाही. हा विषय पण नाही. म्हणजे आपलं हे अस्तित्व संपतंय, तर मग त्याच्यासाठी मी माझ्या नाही का, गेलेल्या आईकडे पाहतो, म्हणजे सत्य म्हणून पाहतो. अरे कुठे काय आहे ते? काय झालं त्यात? वडिलांचं काय झालं? अनेक अनेक लोक जे आहेत म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असलेले लोक दिसेनासे होतात. उदय वे जे डोळ्यासमोर असलेले लोक गेलेत, तर त्याच्यातून भान आलं पाहिजे, भान वाढलं पाहिजे, सती वाढली पाहिजे, जागृती वाढली पाहिजे. किंवा ह्या गोष्टी आपल्याला जागृत करतात, पण आपलं पुरेसा संकल्प नसतो. पुरेसा आपण तिथं थांबत नाही, आपण टाळतो. ह्या टाळल्यामुळं काय होतं की आपल्याला त्याचा अभ्यास होत नाही, त्याचं आपल्याला परीक्षण करता येत नाही, निरीक्षण करता येत नाही, सत्य जाणता येत नाही. आणि मग कधी काळी अचानक काही झालं की मग आपल्याला धक्का बसणार. हा अभ्यास आहे आपला. सती साधनेचा हा जागृती म्हणजे काय? सगळं हे समजून घेणं. जागृती म्हणजे असं काही वेगळी साधना, असं काहीतरी वेगळं असं हे नाही, मला हे करायचंय. भानावर येणं. जीवन समजत चाललंय सर आता हे 53 इयर्सला. बरोबर. हेच समजून घेण्यासाठी सगळं आहे. म्हणजे 53व्या वर्षी जीवन समजत चाललंय. छान. लेट पण थेट. लेट पण थेट. आणि एक मी ते आपलं धम्मपद आहे, अनिच्चावत संखारा उपदाय धम्मिनो हा, उपजित्वा ती पण निरंजन तू गाथा याच तेच अर्थाची आहे. उपसमसको. बरोबर आहे. ती हा, हेच याच अर्थाची दिसते. याचा अर्थ आहे. सकाळी माझ्या मनात हीच गाथा आली. परंतु आमच्याकडे ते पंडित सर जेव्हा जलदान विधी होतो आणि कार्यक्रम संपवायचा असतो, त्यावेळेस ही गाथा म्हणतात आणि त्याचा अर्थ चुकीचा सांगतात, की जो जाऊ दे. आज नाही तुम्ही ना, बरोबर सांगितला. कोणाचं नाव नका घेऊ. हा हा नाही नाही नाही, नावाचा नाही. हा त्यांचा उद्देश वाईट नाही, हा. त्यांचाही उद्देश चांगला आहे. समजलं नाही, त्यांच्या पण लक्षात नाही आलं. हा, त्यांच्या लक्षात नाही आलं लक्षात नाही आलं. हा असं. पण मग आज त्याचा खरा अर्थ समजला. हा हा. आणि आपलं
आरोग्याविषयी जे आहे म्हणजे शारीरिक जे दुखणं आहे त्याला ट्रीटमेंट करणं तर आवश्यक आहे आणि मानसिक दुखणं शारीरिक दुखण्यामुळं मानसिक दुखणं येतं. समजा एखादा मानसिकच आहे, मनुष्य शारीरिक दुखणं पण मानसिकच असते. हा हा तर ते कंटिन्यू जर बेडवर असाल तर तो चिडचिडा बनून जातो हो, असं. बरोबर. हा हा. तर तसा प्रकार आहे आणि ही जर माहिती असेल किंवा हे ज्ञान असेल तर तो त्याच्यातून स्वतःला सावरतो आणि बॅलन्स स्टेट मध्ये राहू शकतो हा. असं मला वाटतं. त्याचा चिडचिडा का असतो? चिड काय आहे ते? नको ते. नको हम्म नको नको झालंय ना ते. हम्म हे असंच चाललंय आणि ते नको नको म्हणतो. पण त्याला हम्म शांतपणे तोंड देणं, की होईल याच्यातून आपण बाहेर पडू, अशी आशा ठेवणं आणि त्याला त्रयस्थपणे किंवा जागृतीपूर्वक पाहणं, त्याचं भान ठेवणं. तर त्याच्यातून आपल्याला आपण एक प्रकारची सहनशीलता येते. त्याला खंती शब्द आहे. हम्म खंती. खंती म्हणजे सहनशीलता. तर खंती हम्म परमं तपो तितिक्षा असं म्हटलेलं आहे. सगळ्यात मोठं तपश्चर्या कोणती आहे? तर म्हणे सहनशीलता. ही ओके. सहनशीलता जर असेल ना, तर माणसाची नुसती अं, भीतीमध्ये आणि चिंता करण्यामध्ये शक्ती खर्च होत नाही. तो ते हम्म जीवन समजून घेतो. ॲडमिट आहोत, तडफड चालली. तडफड आहे, शरीराची चाललेली आहे. पण मनाची जर तडफड चाललेली असेल, तर ते आणखीन शक्ती त्याच्यात जाते. तर सहन करा म्हणतात. खंती. हम्म. मी माझ्या गाडीवरती एक स्लोगन लिहिली होती, नो डिझायर नो अटॅचमेंट. तर ते जे आहे त्याचाही अर्थ आज मला मला कळाला. तो जरा अपूर्ण कळाला होता परंतु आवडला होता. आज जरा पूर्ण समजलं. समजला तो. लक्षात आलं. बरोबर आहे. हम्म. बरोबर आहे. ठीक आहे सर. हे ते प्रॅक्टिकल काम आहे. म्हणजे धम्म हा व्यावहारिक आहे. जागृती आपल्याला आणखीन व्यावहारिक बनवते. गाफील नाही बनवत. आणि जसं आहे तसं. जसं आहे तसं. हे असं आहे आणि ते तसं नको असं नाही. आणि जे नाही ते पाहिजे आणि जे आहे ते नको. असं जे मनाची घालमेल चाललेली असते आपल्या, ते मन भानावर नसल्यामुळेच, ते सतीमध्ये नसल्यामुळेच. तुम्ही म्हणता की जसं आहे तसं, परंतु जसं आहे तसं किंवा वास्तू स्वीकारायला खूप कष्ट पडतात किंवा मनुष्य लवकर स्वीकारू शकत नाही. हम्म. म्हणून ते आधी पाहायला शिकावं लागतं. सती म्हणजे पाहणं आहे. सत्य पाहणं आहे. जागृती म्हणजे काय? लाईट लागली का दिसतं असं आहे ना. तसं सतीचा प्रकाश पडला की दिसतं. तर ते सतीचा प्रकाश, सतीचं बटन नेहमीच ऑन पाहिजे. सतीचा बल्ब, जागृतीचा बल्ब नेहमी ऑन पाहिजे. आणि तो काया जाणीवा, वेदना, चित्त म्हणजे इमोशन जे हाडामासात आहेत ते आणि मनोधम्म, विचार प्रक्रिया ह्याच्यावर सतीचा फोकस पाहिजे. ती अवस्था आतून आली का मग ह्या सगळ्या घडामोडींना आपण फेस करू शकतो. आनंद असेल, सुख असेल तर ठीक आहे. मग काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. पण प्रॉब्लेम आपला डिस्टर्बन्सचा आहे ना, विचलनाचा आहे, दुःखाचा आहे, भयाचा आहे, चिंतेचा आहे. तो प्रॉब्लेम सुटला पाहिजे. आणि तो सुटण्यासाठी त्याच्यावर अ, सतीचा फोकस असेल तर त्याचं स्वरूप कळतं. हे असं असं आहे. आणि हे कळणं, ह्याचा बोध होणं, ही बोधी, ही ही आपल्याला दुःखमुक्त करते. आणि तिथं अप्रिय अप्रिय म्हणून आपण टाळत नाही. ते सहन होत नाही म्हणून आपण टाळत नाही. उलट त्याला सहन करीत करीत आपण त्याचं निरीक्षण करतो. खंती. सहन करत करत आपण त्याचं निरीक्षण करतो. पण मन जे असतं ते त्याला समज नसल्यामुळे ते टाळतं. ते त्याच्याकडे पाठ फिरवायचा प्रयत्न करतं. आणि ते दुःख मग जाणार कुठं मग?
तो तर आताच आहे ना, ते जीवनात आहे. तो प्रॉब्लेम सुटणार कसा मग त्याच्याकडे दुर्लक्ष करून? त्याच्यामुळे दुर्लक्ष करणं, न पाहणं, त्याचं भान न ठेवणं, त्याची सती न ठेवणं, हा काय उपाय होऊ शकत नाही. म्हणून हे धाडसाचं काम आहे. म्हणजे बुद्ध धम्माचं काम हे धाडसाचं आहे. हे भित्र्या माणसाचं काम नाही, पळून जाण्याचं काम नाही. हे हिरोईक काम आहे. हिरोईक हिरोईक म्हणजे अं, वीराचं काम आहे. म्हणून युद्ध युद्ध आहे ना हे. महाराणी बुद्ध हे युद्ध आहे. जागृती अजागृतीतलं युद्ध आहे. भान बेभान अवस्थेतलं युद्ध आहे. प्रमाद अप्रमादातलं युद्ध आहे. आपलं जगणे म्हणजे झापड आहे, झापड. झापड म्हणतो ना आपण, म्हणजे अजागृत अवस्था, अनकॉन्शियस माइंड. झापड आहे, झापडीमध्येच आपण जगतो. तो टांग्याला घोडा असतो आणि त्या घोड्याच्या डोळ्याला ते असे हे बांधलेलं असतं. काय म्हणतात त्याला? तर त्याला ते दुसरं बाकीचं काही दिसू शकत नाही. त्याला ते दुसऱ्याने बांधलेलं असते परत त्यांनी. त्या घोडा काही स्वतः बांधत नाही, पण त्याला त्याच्या मालकाने असं बांधलेलं असतं की, कारण त्याने इकडं तिकडं पाहिलं का ते मग उधळतो. त्याची शक्ती इकडं तिकडं जाते. मग त्याला ते डोळ्याला असं बांधलं जातं की तो फक्त समोर चालेल. तो पुढचं फक्त त्याला दिसेल, तेवढंच तो पाहतो. तशी अज्ञानाची, अविद्येची झापड जर असेल ना, तर मग ते सगळं दिसत नाही. ते तेवढंच दिसतं, तेवढंच आपण चालतो. तर इथं सतीमुळे याच्यामुळे आपल्याला सगळं जीवन दिसतं. आणि मग जीवनातलं आपल्याला सगळे घडामोडी, सगळं सत्य, सगळ्या कायिक, वाचिक, मानसिक पातळीवर मानसिक घडामोडी, चित्तामध्ये काय चाललंय, जाणीवात काय आहे, शरीरात काय चाललंय, आनापानमध्ये काय चाललंय, डोळे काय पाहतात, कान काय ऐकतात, गंध, चव, स्पर्श, मेमरी. मेमरी म्हणजे आपल्या स्मृतीतल्या, स्मरणातल्या गोष्टी, त्या कधी काही आठवतंय ना, काही वर येतं. आपली स्वप्न, हा सुद्धा सतीचा मुद्दा येतो नंतर. कारण सगळं आताच चाललंय ना. तर याला एक ठराविक विषय नाही, सगळंच आहे. सगळ्यात काय काय येतं ते आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवाला येणार आहे. आणि सब्जेक्ट पाहिल्यावर मग ऑब्जेक्ट, म्हणजे स्वतःला पाहिलं मग जग, असा तो प्रवास आहे. मग जागा व्हायला सुरुवात होतं. बरोबर. परत बोला. म्हणजे ज्यावेळेस सुख असतं त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी लक्षात येत नाही. जेव्हा डिस्टर्बन्स येतो अचानक, त्यावेळेस मग मनुष्य ध्यानावर यायला लागतो, भानावर यायला लागतो. आणि हे असं होतं का, ते तसं होतं का, असं म्हणतो तो मग. हा, असे आता विचलना हा, बरोबर बरोबर. विचलनामध्ये हा, जाणीव व्हायला लागते. हो. आता इथं असं सांगितलंय की तो प्रसंग आल्यावर जागा नका हो. जागा होण्याची प्रॅक्टिस आधीच करा. सतीची प्रॅक्टिस आधीच करा आणि सातत्यानं करा. आणि सातत्याने प्रॅक्टिस करणं, आपल्याला वाटतं हा काहीतरी वेगळं करायचं, काही नाही करायचं. हा जो उदाहरणार्थ हा जो श्वास चालू आहे आपल्या कायेमध्ये, तो आपल्याला तो जीवनाशी कनेक्ट करतो, नॅचरली कनेक्ट करतो. काही कुठे जायची गरज नाही आणि विषय पण शोधायची गरज नाही. मला हे करायचं, मला ते करायचं. जागं कसं व्हायचं हा प्रश्न विचारण्याची पण गरज नाही. आनापानचा आधार घ्या.
आणि कोणत्याही क्षणी घ्या, श्वास आपल्या बरोबरच आहे. त्यामुळे आपण कुठेही असू, जगाच्या पाठीवर कुठेही असू, भारतात कुठेही असू, महाराष्ट्रात कुठेही असू, आपल्या शहरात कुठेही असू, आपल्या घरात आपण कोणत्याही पोझिशनला असू, कसेही असू, बसणं, उठणं, चालणं, झोपणं, काम करणं, कामावर जाणं, मार्केटमध्ये असणं, लोकांमध्ये असणं, प्रत्येक क्षण सतीचा क्षण. सतीमध्येच सगळं चाललं पाहिजे. इतकी आपली जर तयारी झाली ना, तर मग जेव्हा वेळ येते, विशेषतः वाईट वेळ, आता जो विषय त्रिभुवनांनी घेतला, जेव्हा कधी वाईट वेळ येते, तेव्हा मग आपल्याला ही प्रॅक्टिस उपयोगाला येते. वेळ आल्यावर पाहू, तेव्हा काय मग, तेव्हा तर आपली उलथापालथच चाललेली असते. जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा तेव्हा पाहण्याची वेळ नसते. पाहायचं काम आधीच. आजारी पडल्यावर व्यायाम नाही सुरू करता येत, किंवा प्रतिकार शक्ती तेव्हा बघू आपण जेव्हा आजारी पडू, नाही. आधीच प्रतिकार शक्ती पाहिजे, आधीच आरोग्य चांगलं पाहिजे. मग ते आजारामध्ये ती शक्ती आजार बरा करण्यासाठी कामाला येते, आजार बरा होण्यामध्ये कामाला येते. म्हणून आधीच, तसं हे आधीच काम चाललं पाहिजे. आणि सतत सतत सती. सती, सत म्हणजे वास्तव, सत वास्तव, सत्य जाणण्याचं काम सती करते. आणि ती जर आपण सतत केलं ते काम, तर मग सतत सती ही सतत सातत्यानं सत्याच्या संपर्कात राहण्याची ही प्रॅक्टिस आहे. हे सगळं जर साध्य झालं, तर तो जगण्याचा विषय बनतो. सती हा जगण्याचा विषय आहे. सती हा फक्त अभ्यास नाही, सती हा फक्त चिंतनाचा विषय नाही. सतीमध्ये चिंतन करतो आपण, परंतु नुसता विचार करणं नाही, ते वास्तव पाहणं. म्हणून आपल्याला धम्मचिंतन म्हणतो. धम्म म्हणजे वास्तव. ज्या घडामोडी चाललेल्या आहेत आपल्या काही क्वचित मानसिक पातळीवर, किंवा काया जाणीवा चित्त आणि मनाच्या पातळीवर, मनोधर्मांच्या पातळीवर ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, म्हणजे जीवनात ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, ते पाहणं आहे. तो आपला उद्देश आहे. येतो आवाज बघ. हो. बोला बोला बोला. हा. नाही, आजचं सत्र आहे ते चांगलं स्वतः संगती कनेक्टिव्हिटी आणण्याचं काम केलं. हम्म. कनेक्टिव्हिटीच म्हणजे ध्यान आणि भान याची जी तुलनात्मक माहिती त्यातून चांगली अजून प्रचिती भेटली, आणि ते जाणवत होत त्या गोष्टी, हम्म. की ध्यान कशाला म्हणावं आणि भान कशाला म्हणावं. हम्म. हम्म. आणि आपले नेहमी जे म्हणजे विचार येतात जातात, ते तुम्ही जे काय सांगत असताना ते जाणवत पण होतं बऱ्याचशा गोष्टी त्या. हम्म. हम्म. तर चांगलं वाटलं. हम्म. हम्म. बाबूजी,
कोणी बोला, असं काय नाही. पण मी मला मी लेट उठल्यामुळे माझं सगळं आवडतं. म्हणजे आज मीटिंगला खरं मी असं समजून चाललो होतो की आज नाहीये. तुम्ही नाहीये. 2-3 दिवस बरोबर. म्हटलं हा, मी बरोबर. बघितलं नव्हतं. हा, बरं, त्यामुळे लेट आला तुम्ही. हा 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 ठीक आहे, काय हरकत नाही. जय भीम नमो बुद्धाय सर. जय भीम नमो बुद्धाय. मोरेताई बोला. मलाही ते वाटलं होतं सर. मी म्हटले काल मग मीनाक्षी वाघला विचारलं. मी म्हटले काय ग मीटिंग नव्हती. सगळेजण आपण हा मुद्दा लक्षात घेऊ. कारण मुलीचं लग्न म्हणजे व्यस्त अवस्था. बरोबर. मुलीचंच होतं ना लग्न, का मुलीच्या नातीचं मुलीच्या मुलीचं नाती. लग्न, घरातलं लग्न, आणि त्याच्यात आपण किती व्यस्त असतो हे आपण आता पाहतो. कारण बऱ्याच लोकांना याचे अनुभव आहेत त्याचे. तर इतक्या व्यस्ततेत जर सती आपण विसरत नसू, स्वतःला विसरत सती न विसरणं म्हणजे स्वतःला न विसरणं. जर आपण सती विसरत नसू, स्वतःला विसरत नसू, तर मग आपण बरोबर मार्गावर आहोत. आणि हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आता मोरेताईंनी हा चांगला महत्वाचा अनुभव सांगितला. लग्नाच्या गडबडीत पण सती नव्हती गेली. गावाला सुद्धा जात होते ना सर. मी चाळीसगावला गेले 10व्यासाठी. माझी मामाची सून जवान मारली. तिथं पण गेले. तिथं पण मी गाडीत जेवढं मला ऐकायला मिळत होतं तेवढं मी ऐकत होते. जेवढं मला ध्यानात घ्यायचं तेवढं घेत होते मी. छान छान छान.